आता आपण भेटूया आपल्या या स्टोरी मधल्या विलन्सना. मध्य प्रदेशमध्ये गुणा डिस्ट्रिक्ट आहे. त्या गुणा डिस्ट्रिक्ट मध्ये एक टोळी होती पारधी लोकांची. म्हणजे ती पर्टिक्युलर टोळी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती आणि अनेक छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट किलिंग सारख्या गोष्टी, चोऱ्या माऱ्या, दरोडे ह्या गोष्टी करण्यासाठी ती पर्टिक्युलर टोळी प्रसिद्ध होती. आता त्यांना हळूहळू लक्षात आलं की आपण पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकले जातोय, पोलीस आपल्याला पकडतील की काय, असं म्हणून ते ठरवतात आता आपण सगळ्यांनी अंडरग्राऊंड व्हायचं आणि मध्य प्रदेश पासून शक्य तितक्या लांब जाता येईल, जिथे मध्य प्रदेश पोलीस तरी आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, असं म्हणून ती अख्खीच्या अख्खी टोळी शिफ्ट होते तमिळनाडूमध्ये. आता तमिळनाडूमध्ये ती टोळी किती दिवस राहते, त्यांनी काय तिकडे गोष्टी केल्या ह्याच्याबद्दलचे डिटेल्स अजून आपल्याला फारशी माहिती नाही आहेत. आपल्याला एवढंच माहितीये की त्यांना रेल्वे ऑफिसर्स कडनं किंवा RBI मधल्या काही ऑफिसर्स कडनंच कदाचित अशी टिप लागते की ह्या ट्रेन मधनं, ह्या रूट मधनं अशा प्रकारच्या नोटा पसरल्या जातात. आता त्यांनी ह्या ट्रेनच्या रूटवर वॉच ठेवायला सुरुवात केला. काही रिपोर्ट्स असंही सांगतात की जवळजवळ त्यांना खबर लागली की पुढच्या महिन्यात ही गोष्ट घडणार आहे, हे ट्रान्सफर होणार आहे. तर जवळजवळ तो 1 महिना रोज ते त्या रूटनी प्रवास करत होते आणि त्या रूटचा बारकाव्याने अभ्यास करत होते. आता ह्या रूट बद्दल मी तुला थोडं सांगते. सो सेलम मधनं हा रूट चालू होतो. सेलम पासनं अत्तूर पासनं चिन्नासलेम पासनं वृद्धाचलम असं, आणि मग पुढे ती वेगवेगळे स्टेशन करत करत चेन्नईला जाते. आता ह्यातले जे 2 स्टेशन आहेत त्याची नावं फक्त तू लक्षात ठेव, चिन्नासलेम ते वृद्धाचलम. हा जो स्ट्रेच आहे तो तब्बल 140 किलोमीटरचा आहे आणि हा खूप महत्वाचा स्ट्रेच आहे. याचं कारण असं आहे की एकतर वळणाचा रस्ता आहे आणि तो रस्ता इलेक्ट्रिक वायर्स पासून मुक्त आहे. ह्या पर्टिक्युलर फक्त म्हणजे पुढे इलेक्ट्रिफाईड आहे सगळं, तिकडे पुढे इलेक्ट्रिकला कनेक्ट होतात, बट हा स्ट्रेच जो पर्टिक्युलर आहे तिथे डिझेल इंजिनवर गाडी चालते. सेम करेक्ट. तो 140 किलोमीटरचा पॅच आहे जो साधारण ट्रेन ही 1 तास ते 2 तास ह्याच्यामध्ये प्रवास करते विदाउट नॉन स्टॉप, मध्ये कुठच्याही प्रकारचं स्टेशन नाही. ही संधी ह्या टोळीने घेतली.